काही पण म्हणा, एकूण काही तर पार्टी अगदी जबरदस्त झाली नाही. ऍक्च्युली यार, अय्यरचा चेहरा इतका गोंधळलेला मी कधीच पाहिला नव्हता. आणि खरं सांगायचं तर तुझ्या तोंडावरचे घाबरलेले भाव काय बोल. जेव्हा अय्यरने ते लेटर तुला वाचायला दिलं होतं तेव्हा मला खूप टेन्शन आलं होतं, काय सांगू. पण तुम्ही मानता की नाही, अय्यर भाऊने भले मला भररात्री तारे दाखवले असतील, पण मी सुद्धा त्याच्या रॉकेटला उडायचं आताच ढूस केलं, हो की नाही? अरे अगदी 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 असंच केलंस तू. शेरात 1.25 शेर झालास तू, राजावर 1 अच्छा, आजच्या पार्टीत सगळ्यात गंमतीशीर गोष्ट कोणती होती माहितीये? कोणती? अय्यर भाऊने आपली चूक कबूल केली, हीच. हा, चूक तर कबूल केली, हे अगदी खरंय. पण अय्यरला वाटलं असेल माझं अतीच झालं जरा. पण अय्यरला त्याच्या चुकीची जाणीव झाली. पण एक गोष्ट आहे जेठालाल, या ज्या आंबट गोड गोष्टी असतात ना, याच आयुष्याला गमतीदार बनवतात. जर या सगळ्या गोष्टी समजा आपण नाही केल्यात किंवा या गोष्टी नाही झाल्या तर आयुष्यात अगदी मजाच नसेल. आयुष्य एकदम असं होईल ना जसं जेवणात मीठ गैरहजर. वा, कमाल आहे. आज तर तू फॉर्म मध्ये आहेस, म्हणी म्हणतोयस चक्क. अरे नाही भाऊ नाही, आपला काय फॉर्मात तर तुम्ही होता मेहता साहेब. तो फोन करून अय्यर भाऊच्या बॉसच्या बॉस बनून काही बोललाय, धमालच केली. खरंच खऱ्या अर्थाने तुम्ही आपल्या फायर ब्रिगेड आहात. जेव्हा जेव्हा माझ्या आयुष्यात वादळ आली, तुम्ही तारणहार बनून माझा दिवा जळताच ठेवलाय. तू पण काय लाजवतोय जेठालाल, कसलं काय? नाही नाही, खरं आहे ते खरं आहे ना मेहता साहेब. समजा आज तुम्ही मदत केली नसतीत ना, तर अय्यर भाऊला मी धडा शिकूच शकलो नसतो. थँक्यू मेहता साहेब, थँक्यू. कसले आभार मानतोयस मित्र? अरे थँक्स तर मी म्हणायला हवं. अगदी देवाचं वरदान बनून आलायच माझ्या आयुष्यात. अरे असा मस्त मौजी मोठ्या मनाचा मित्र असणं हे वरदानच आहे ना. आणि तू नुसता मित्र नाहीस बाबा, जिगरी मित्र आहेस माझा. खरंच आपली मैत्री करण अर्जुनासारखी आहे ना? नाही, कारण त्या दोघांमध्ये मारामारी झालीच ना. अरे हो हो, बरोबर. जय आणि वीरू. हा, आता कसं बोललास तू. पण जेठालाल, आपण भाऊ भाऊ नसलो तर काय झालं? जन्माजन्मांचं नातं आहे मैत्रीचं. सुख वाढवायचं, दुःख विसरायचं, असं खास नातं आहे दोस्तीचं. आणि दुःखाला पळवूनच लावायचं, असं खरं गोत्र आहे मैत्रीचं. जसा जिलेबीला साथ देतो फाफडा, जसा जिलेबीला साथ देतो फाफडा, तसाच मेहताला साथ देतो हा गडा. ओहो. ओहो, आवडला ना? अरे ओहो. मग अजून नाही का तर? ओहो. ओहो ओहो, बोल ना बोल ना. काय ते? हा, अजून एक सांगतो. सिम कार्डच्या शिवाय मोबाईल नाही चालत. शब्द बघा, कालच सुचले, आजकाल सुचायला लागले. सिम कार्डच्या शिवाय जसा मोबाईल नाही चालत. अरे लिहून ठेवलेलं काल. 1 मिनिट, आठवेल. सिम कार्ड शिवाय आला आला आला. हा, इर्शाद इर्शाद. सिम कार्डच्या शिवाय जसा मोबाईल नाही चालत, सिम कार्डच्या शिवाय जसा मोबाईल चालू नाही शकत, अगदी त्याप्रमाणे मेहता साहेब शिवाय जेठालाल गडा नाही चालू शकत. काय सुचलंय? देवाकडे माझी हीच प्रार्थना आहे की तू फक्त स्वतःचा धंदा कर आणि हे कविता शायरी वगैरे माझ्यावर सोड. म्हणजे मी कविता करूच? अरे नाही नाही, प्रयत्न बरा आहे मित्रा, पण हे सगळं तूच करायला लागलास तर आपल्या पोटावर पाय येणार ना भाऊ.